ते कधी कधी हे डिलीट होऊन जाईल.
भवसिंधूचे काय कोडे भवसिंधूचे काय कोडे भवसिंधूचे काय कोडे भवसिंधूचे काय भवसिंधूचे कार्य कोरे दाळे वाट काळे पुढे दाळे वाट काळे पुढे दाळे वाट काळे पुढे
पुढे दारू भला पांडुरंग पाव भिजवलेले अंग मागे उतरले बहुत पहिलं चिरे साधू संत दारू भला पांडुरंग पाव भिजवलेले अंग तुका म्हणे लाग वेगे तुका म्हणे लाग वेगे जाऊ तयाच्या मागे दारू भला पांडुरंग पाव भिजवलेले अंग महायोग पीठे तटे भीमरच परम पुंडरीकाय दातु मुनिजा समागत्य तिष्ठन्तमानन्द गंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समचरण सरोजम सानुनीलाम्बुदाभं जगन्नेत पाणि मंडलं मंगलानां तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं हृदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रसन्न पांडुरंगा करू प्रसन्न पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राजलो पावन झालो जलांजली नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागवंत चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हरे आई माझी वाणी मानिल संतासी गंधू चित्ताचे आपुया मस्तक हे पाया अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भालकी तालुका येथील आडत मार्केटमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची भव्य अशा प्रकारची मूर्ती स्थापना झालेली आहे. 6 वर्ष झालं, 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आपला हा सप्ताह. या सप्ताहाचे सर्व कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मेंबर, सेक्रेटरी जे असतील ते बरं का धन्यवाद. कारण धन्यवाद का,
सुंदर भव्य अशा प्रकारचं मंदिर थांबवलं आणि हे मला पाहायलाच मिळालं बरं का. आमचे लक्ष्मण महाराजांनी विचारलं म्हणजे इकडे कार्यक्रम आहे ते बघितलंच नाही मी. फक्त एक वेळा मी मंदिर पाहून दर्शन करून गेलो होतो. तेही आग्रह होता आमचे केशवराव वकील साहेबांचा. त्यांना पांडुरंगाच्या मूर्तीबद्दल खूप प्रेम आहे. कुठेही मूर्ती स्थापना करायचं, मदत करायचं. आणि त्यांचा आमचा निटूळकर बऱ्याच दिवसापासूनचा संबंध आहे, जवळजवळ 25 वर्षापासून संबंध आहे. आणि महिला लावले कार्यक्रम करतात. त्यांची तब्येत ठीक नाही आणि इथं महाराज एकदा तरी तुम्ही येऊन बघा या म्हणजे, पण योग आला नाही. योग आला सप्तही मागं झाले, 5-6 वर्ष झाले आणि दर्शनाला आलो, पण सप्त्यामध्ये कीर्तनासाठी आलो. ते ज्यांनी मला निमंत्रण दिलं हरिभक्तीपरायण आपल्या यावत मार्केट मसला असलेले पवारसाहेब, प्रदीपराव पवारसाहेब यांनी मला निमंत्रण दिलं आणि ते मनोभावे सेवा त्यांचे यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्याबरोबरला हरिभक्तीपरायण कवी, ग्रंथकार, लेखक असलेले आमचे शिवाजीराव शिंदेगुंजी गंजवाडकर तेही आलेले आहेत. सगळ्या कार्यक्रमाला जोश यानं, सगळ्या कार्यक्रमाचा एकदम म्हणजे का भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडणं हे सध्या डेकोरेशन साऊंड सिस्टीममध्ये असतं आणि ते न सांगता सगळं व्यवस्थित साऊंड सिस्टीम कसं द्यावं ते आपले बाबा महाराज केरू ते सुंदर करत असतात. तेही त्यांचाही या ठिकाणी वाटा आहे. सुंदर पक्वाद आपण भाटापूर बळीराम महाराज भाटापूरकर, इकडे हंडीकर माऊली, इकडे बालाजी महाराज असतील, विनयकाळी आमचे त्यांनी रूपाली गायलेली आहे. आपल्या गावातील या भारती तालुक्यामध्ये असणारे सतत सगळ्या कार्यक्रमात असतात नगरकडे आणि जी काही सर्व मंडळी बरं का. आता बसलेल्यापैकी हरिभक्तीपरायण आमचे महाराज या ठिकाणी कुंटेगावचे महाराज बसलेले आहेत, नरसिंह महाराज. तिकडं मी ज्यांच्या घरी त्या ठिकाणी थांबलो, जेवण वगैरे करून आलो. बऱ्याच दिवसापासून त्यांचा संबंध आमचे सुभाषराव डॉक्टर तिथं थांबलो. तिथूनच मी या ठिकाणी कार्यक्रमाला आलो आणि इथं आल्याबरोबर मला भेट झाली. आमच्या खरं म्हणजे वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणं आणि हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज हांडे पंढरपूरकर त्यांच्यासोबत त्यांच्या शब्दाला होकार देत राहणारे आपल्या भालकी तालुक्यात वैभव म्हणजे त्यांचेच आहे. ते तिथं मला लक्षात आलं नाही बरं का. मी आल्याबरोबर तिथं आल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं आणि अशी काही माणसं असावी लागतात मला बरं का. कारण परमात्मा यांच्यामध्ये नांदत असतो. जे कोणी असतील वैभवशाली आहेत. आता बघा इथं आल्यानंतर त्यांनी व्यासपीठ चालू होतात. हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज जानापूर आपल्याकडे व्यासपीठ चालू किती पारायण आज 20-25 पारायणाला बसले. जास्तीत जास्त पारायणाला बसावं, भव्य आनंद मिळत असतो. आणि या ठिकाणी आल्यावर नंतर मला कळलं हे सगळं भोजनाचा कार्यक्रम सुंदर झालाय. एवढं सगळी समाज एवढं जेवायला त्यांनी सांगितलं मला 1000 लोकांची पंगत आहे रोजची, दुपारी संध्याकाळी. म्हणजे अन्नदानाला कमी नाही. त्या मार्केट कमिटीच्या सर्व व्यापारी वर्गाने मोठ्या उदार अंतःकरणानं अन्नदान देतात. दानाशिवाय पुण्य नाही, परोपकाराशिवाय पुण्य नाही. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. कुणाची पीडा करू नका. जमलंच तर परोपकार करा, नाही जमलं तर पीडा तर करू. आणि परोपकाराचं या ठिकाणी विशिष्ट मला दिसून आलेली आहे. 2-2 वेळा या ठिकाणी अन्नदान होत आहे. चांगली गोष्ट आहे का. तसंच भजनालाही, जसं भोजनाला तसं भजनालाही, कीर्तनालाही असावं, 1000 असावं. म्हणजे विशेष वाटतं तरी समाज छान आहे. पहिल्यांदा शिवा आपल्या या 7व्या वर्षामध्ये मी आलो आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये असल्यामुळं प्रत्येक जीवाला, स्त्री पुरुष लहान थोर सगळ्या जीवाला, तुम्हाला बुडा वाटतंय का तरा वाटतंय? तरा वाटतं ना. कुणाला बुडा वाटतंय? कर्ज बाजारातही बुडा वाटत नाही, नदीत बुडा वाटत नाही, कुण्या संकटात बुडा वाटत नाही. कुठेही आपण तरलं पाहिजे, राहायला पाहिजे असं वाटतं. प्रत्येक व्यक्तीची एक भावना असते आणि तरण्यासाठी जीवाचा खरं म्हणजे आपण अवतार घेतलेला आहे. बुडण्यासाठी कोणी घेत नाही महाराज, पण काही लोक बुडतात. तरण्यासाठी तारणारा कोणीतरी पाहिजे.
सगळ्यांना तणाव वाटतं बरोबर आहे, पण आपलं स्वतःचं सामर्थ्य नसतं, आपल्या स्वबळानं करता येत नाही. काही वेळा असे प्रसंग येतात जीवनामध्ये की आपल्याला कोणी हात देत नाही, आपल्याला कोणी सहकार्य करत नाही, आपल्याला बुडावं लागतं, म्हणावं लागतं. आणि ज्या वेळेस बुडणाऱ्या जीवाला तारण्याचं काम जर कोण करत असेल, करत असते, व्यक्ती सुद्धा पण काय करत असतात, मित्र करत असतो बरेच वेळा. आमचे डॉक्टर साहेबांनी, खरं तर मी असं म्हणेल माझ्या इतिहासामध्ये कर्णासारखा मित्र म्हणलं होतं, पण त्यांचं मी काही आतापर्यंत चर्चा केली, मित्र असावा तर असा. म्हणजे मित्राला बुडत असलेल्या मित्राला वर काढायचं, आपण बुडायचं हरकत नाही, पण त्याला नीट सुरक्षित ठेवायचं. एक त्यांच्याकडे एक विशेष गुण मला दिसून आला, त्यांनी जे सांगितल्यामुळे असं मैत्री असली पाहिजे. म्हणून तारणारा परमात्मा आहे, तो सगळ्याला चालतो. हा विषय अभंगामध्ये आहे. कारण प्रत्येक जीवाला संसार आल्यानंतर फार मोठे जीवनामध्ये कोड आहे, फार मोठे दुःख आहे, चिंता आहे. आणि याच्यातून आम्हाला मुक्त हवं असं वाटतं, मोक्ष मिळावा असं वाटतं. त्याचं उत्तर या अभंगामध्ये आपल्याला सांगायचं किंवा आपल्याला आजच्या कीर्तनातून आपल्याला ऐकायचं आहे. मी बोलतो माझं थोडं मागं करू तर काय, म्हणजे अन्नदान देणं, वस्त्रदान देणं, आज दान देण्याशिवाय परोपकार शिवाय दान घडत नाही, आणि दानाशिवाय पुण्य मिळत नाही. तपे विण दैवत दिलेल्या प्राप्त, गुजे विण हे तर कोण सांगे. म्हणून भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, जेत जेत संपत्ती आणि दया. आज संपत्ती माणसाकडे असते, सगळ्याकडे आहे, पण विशेष संपत्ती जरा आज करोडोपती अब्जोपती आहेत ना, श्रीमंत आहे, त्यांना नाव ठेवायचं नाही, त्यांचं पुण्य आहे. संपत्ती असून जर दया जर त्या ठिकाणी असली तर ते भगवंताची मूर्ती आहे म्हणतात. मी म्हणत नाही, गीता म्हणते, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आले एके ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी. म्हणून हे दान करणं एक तुम्हाला फार मोठं एक आशीर्वाद आहे परमात्म्याचा. आज या तिसऱ्या दिवसाची सेवा तारणारा पांडुरंग परमात्मा कसा आहे ते आपल्याला सांगण्याच्या पूर्वी थोडंसं या अभंगातला मुख्य गाभा, मुख्य एक सिद्धांत असा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी साध्य प्राप्तीसाठी साधना सांगितलेली आहे. एक तेही मुमुक्षुचं निमित्त करून सगळ्या जनांना उपदेश केलेला आहे. दोन आणि प्रामुख्यानं पाहायला गेलं, माझ्या भक्ताला संसार सागराचं कोडं मानण्याची गरज नाही. हा विषय भक्ताला देव म्हणतो, माझ्या भक्ताला सगळ्याला कोडं असेल, पण माझ्या भक्ताला संसार सागराचं कोडं मानण्याची गरज नाही असं भगवान परमात्मा म्हणतात. असं विश्लेषण आपल्याला अभंगातून करायचं आहे. तुम्ही श्रोते शांतपणे बसलात, नुसतं बघितल्यावरच मला लक्षामध्ये आलं की तुम्ही जाणकार आहात, चंदिशल नाही. शब्द ना शब्द ऐकावं, महाराज लाईन सोडतोय का, बरोबर आहे, अभंग सोडतोय का, कसं इकडे लक्ष आहे सगळ्यांचं. नुसतं बसल्यावर कळतं महाराज. तरी अवधान एकलेने दिले, मग सर्व सुखाचे पात्र होईल. हे प्रत्युत्तर माझे उघडाय का. श्रोते वर्गांचं अवधान एकाग्र असलं की वक्ता बरोबर बोलायला लागतो. श्रोते बिघडले की वक्ता बिघडले. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडलो, अशी अवस्था होते बरं का. म्हणून बोलवायला लावणारे कोण असतात? तुम्ही म्हणाल आम्ही तारीख घेतो, मला तुमचं कामाचं बोलावं लागते. नाही, खरं बोलायला लावणारे श्रोते असतात. मौलीचं प्रमाण सांगतो. चंद्रकांत तू द्रवता किर होय, पण ते सामर्थ्य चंद्रिकेची आहे. तैसे वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते विना. की चंद्र उगवला की बरं का, जपाला ज्याप्रमाणे अमृत मिळावं, तसं वक्त्यामध्ये श्रोत्याला बोलवायचं सामर्थ्य आहे म्हणतात. ते सामर्थ्य आहे. त्याप्रमाणे वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते मिळा. तुम्ही श्रोते अधिकारी आहात असं गृहीत धरतो मी आणि चालतो. जगद्गुरु तुकोबा भक्ताला कोडं मांडण्याची गरज नाही म्हणतात. आणि सांगत असताना मुमुक्षुचं निमित्त करून सांगतात. बघा, एक सांगण्याची पद्धत आहे. महाभारताकडे चला. भगवान कृष्ण परमात्म्यांनी गीता सांगितली, बरोबर.
गीता सांगितली. आणि आपल्या हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजे आपला गीता आहे. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे मला, बरं का. म्हणजे शिवाजीराव थांबले बरं का. कारण सांगू तुम्हाला, दुसऱ्या धर्माचे पवित्र ग्रंथ आम्हाला पाठायला सांगता येतात, पण तुमच्या धर्माचा ग्रंथ कोणता मी बोलायला येत नाही. ग्रंथ झाले जास्त पुष्कळ झाले, कोणतं नाव घ्यावं असं वाटायला लागतं. ते पुराण राहूया, 18 पुराण बाजूला, 4 वेद राहूया बाजूला, 6 शास्त्र राहूया बाजूला, फक्त सगळ्याला जगामध्ये बोट करून सांगण्याचे सामर्थ्य भगवद्गीता. आज स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सांगितलं, सगळ्या ग्रंथामध्ये श्रेष्ठ ग्रंथ कळसाला भेटलेला म्हणजे काय गीता आहे. खाली ठेवलं तरी पाया आहे सांगितलं मला. आज गीतेसारखं ज्ञान जगाच्या पाठीवर कोण्याही धर्मग्रंथामध्ये नाही. मी उगा ऐकून बोलतो असं नाही बरं का. मी ग्रंथाची टॅली केलेली आहे, वाचलेलं आहे, सगळ्यांचा विचार घेतलेला आहे मला बरं का. आणि तिथं काय इथं काय, तिथलं प्रत्येकाचं सांगायला गेलं तर त्या धर्मावर टीका होऊन जाईल बरं का. ख्रिश्चन धर्म असेल, यहुदी धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, यांची ग्रंथ आहेत. नास्तिक धर्मवाद्यांचा सुद्धा धर्मग्रंथ आहे, दास कॅपिटल का. कुराण, बायबल, महावीराचे वचन, गौतम बुद्धाचे धम्मपद, कितीही तुम्ही आयुष्य परत नाही वाचन केलं महाराज बरं का. पण एवढं जरी असलं, पण गीतेलाच विशेष प्राधान्य काय आहे. कोर्टामध्ये सगळ्यासाठीच कोर्ट आहे की. कोर्टामध्ये सगळेच अनेक जाती धर्माचे सगळेच लोक कोर्टात जातात भांडण झाले की. पण त्यांच्या पुढे काय ठेवलं जातं, पुढे गीता. आणि म्हणलं जातं गीता पर हाथ रख के कहूंगा, जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के शिवा कुछ नहीं कहूंगा. एवढं म्हणून बोलले की ते खरं ठरलं झालं गीतेला. आता त्याचंही कारण वेगवेगळे काय तर बाकी रामायणाचे भक्त कमी आहे, रामभक्त कमी, पण कृष्ण भक्त सगळे म्हणून गीता बरं का. कारण कृष्णाचे भक्त महिला आल्या, लहान गोपाळ आले, ज्ञानी आले, योगी आले, सगळेच आहे. रामाकडे मर्यादा असते महाराज, इथं योग्य बसू शकत नाही, म्हणून गीता ठेवलेली आहे. असो या पद्धतीनं मुमुक्षुचं निमित्त केलं. गीता सांगितली कोणी, बोला कोणी सांगितली गीता? कृष्णाने. कुणाला? अर्जुनाला. पाठ असलं पाहिजे आपल्याला, आहे कशाला म्हणा म्हणायचं. कुठे सांगितली? कुरुक्षेत्राच्या ठिकाणी. पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाशेव कुर्वत संदेह. इथून कुरुक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. बघा, धर्माचं तर क्षेत्र आहे, पण युद्धभूमी तिथे आहे. आणि युद्धभूमीच्या ठिकाणी प्रवचन कीर्तन तिथं मारायचं असतं का कीर्तन प्रवचन करायचं असतं. पण काय गंमत आहे मला, तिथं सांगलीपर्यंत थांबले गेले. सगळं सैन्य सगळे थांबलं होतं तिकडं तिकडं, कोणी कुणाला बोलत नाही. नगारे वाजलेले होते, उदुंगी वाजलेले होते, पण कृष्ण परमात्म्याने ज्यावेळेस हात केल्यानंतर सगळे थांबले आणि गीतेचा उपदेश झाला. तो पण बरं शंका करतात लोक, अर्जुनाला सांगितलं का सगळ्याला उपदेश केला असं? अर्जुनाला सांगितलं. ऐकणारा अर्जुनच होता, त्याच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. तो पण सगळे किती वेळ थांबले, शंकावर काही असं कसं, बाकी लोक कसं बसले. ते एवढ्या वेगात झाले महाराज कंचे साहेब, एवढ्या वेगात 45 मिनिटात सगळं होऊन गेले. 700 श्लोकाची गीता झालेली. ते सांगणं तसं, ते ऐकणं तसं, त्यांचा अधिकार होता बरं का. म्हणून अर्जुनाचं निमित्त करून भगवान कृष्ण परमात्म्याने गीता सांगितली. अर्जुनाच्या उपयोगाला गेली का? नाही, निमित्त अर्जुनाचं झालं, पण सगळ्या तुमच्या आमच्या उपयोगाला आली. एक उपमन्यू नावाचा पालक होता, त्याला दूध सुद्धा काय म्हणत तुमच्या घरामध्ये. पण ती आई काय करायची, पाण्यामध्ये पीठ घालून दूध बाळा म्हणून द्यायचं, तेच प्यायचं. दूध दूध म्हणून प्यायची, गरीब होती बरं का. मग नंतर एक दिवस मित्राच्या घरी गेला, श्रीमंत मित्राच्या घरी गेल्यानंतर त्याची आईनं त्याच्या लेकराला यालाही दूध दिलं, खरं दूध बरं का. ते दूध पिल्यानंतर चव कळाली बरं का, हे डुप्लिकेट आहे, हे ओरिजिनल नाही, ते भेसळ आहे. कधी कळतं? ओरिजिनल आल्यानंतर कळतं माणसाला बरं का. ते बघितलं म्हणजे हे दूध आणि आपली आईचं दूध ते वेगळंच आहे. आईला म्हणलं, आई तू मला दररोज काय देतेस? तुला दूध देते, खरं सांग. आजच मुलगा असं काय म्हणतो, खरं सांग तू काय देतेस? दूध देते. नाही म्हणतो, खोटं बोलतेस.
मी आज माझ्या मित्राच्या घरी जाऊन दूध पिलं एक ग्लासभर, मग त्या दुधाची चव वेगळी आहे आणि हे दूध काही वेगळं आहे असं म्हणाल्याबरोबर आई रडायला लागली. मला डोळ्यातून आशीर्वाद आईच्या. अरे म्हणलं बाळा, आपली गरीबी आहे बा, मी काही देऊ शकत नाही. अरे माझ्याकडं दूध द्यायची लायकी नाही, योग्य त्याने आमच्या घरात पैसा नाही, म्हणून तुला पाण्यात पीठ घेऊन दिली बाळा, क्षमा करून जवळ घेतली. रडायला लागलं आणि त्या बालकाला असं वाटलं माझी आई माझ्या गरिबीमुळे मला दूध देऊ शकत नाही, काय माझा जन्म. मुलगाही रडायला लागला, आईही रडायला लागली. दोघं रडत असताना रडत बसलं नाही. त्या मुलांना असा विचार केला, आई थांब म्हण, ते दूध काय येत नाही, का परिस्थिती आपली अशी आहे, मला कोण देईल, तुला काय मागायचं आहे, तुला काय बोलायचं ते देवाकडून माग. देवाला माग म्हणण्यावर देवाची प्रार्थना केली, देवाची आराधना केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं, बा तुला काय हवंय, मला दररोज एक गिलास दूध प्यायला मिळावं सांगितलं. एवढंच मागणी काय होती, एक गिलास दुधाची. देवाने काय दिलं, समुद्र देऊन टाकला. बघा माहिती असतो त्याला का समुद्र दिला म्हणजे क्षीर समुद्र देऊन टाकला. महाराज तुला परमात्मा एवढा उदार आहे, भगवान देता आहे तो छप्पर फाड़ के देता आहे म्हणतात ना, असं सगळं देऊन टाकलं. तात्पर्य आम्हाला एवढं घ्यायचं आहे, एकाच्या कैवाडे पूर्वी एकासाठी दिलेलं अनेकाच्या उपयोगाला येतं. तसं आहे, कोणासाठी तरी सांगितलेले अभंग सगळ्याच्या उपयोगाला येतात. तसं मुमुक्षू करता सांगितलेला हा अभंग पण सगळ्याच्या उपयोगाला येतो. आणि म्हणून एकमेव जगद्गुरु तुकोबांनी अवलोकन केलं, चिंतन केलं, सगळ्या जीवांचा उद्धार व्हायचा असेल तर तारणारा परमात्मा आहे, कसा आहे हे सांगायचं. म्हणून सगळ्यांना कोड आहे. कोड कसं आहे, प्रत्येक कोड शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला. कोड शब्दाचा अर्थ विशिष्ट प्रयत्न करूनही जे साध्य होत नाही त्याचं नाव कोड. किती प्रयत्न करा साध्यच होत नाही त्याचं नाव कोड. आता काय काय साध्य होत नाही, मग कोणाकोणाचं कोड आहे, बालपणाचं कोड, तरुणपणाचं कोड, म्हातारपणाचं कोड. लई कोडीच मला बरं का. बालपणाचं काय कोड असतं, बालपणामध्ये बोलता येत नाही परंतु अपेक्षा राहतात, ते घ्यावं ते मिळावं वाटतं. धाव घेते, कोणते ढकलून घेतं, कोणत्या घराला घेऊन जाते, रडायला लागतं. काय लागतं लेकरून कळत नाही, तसंच थांबावं लागतं आणि मग ते लेकरून नाराजच होतं. आणि एकदा असं झालं मला पुराणामध्ये, बालपणातलं कोड भगवान कृष्ण परमात्मा हट्ट धरले. हट्ट धरले, काय हट्ट धरले, मला लोण्याचा गोळा पाहिजे म्हणजे. लोण्याचा गोळा पाहिजे. कुठल्या लोण्याचा गोळा, आकाशामध्ये चंद्राला बघितलं आणि चंद्राकडे बघून आई आई मला ते दे ते दे, मला लोण्याचा गोळा. चंद्रावर लोण्याचा गोळा देता येईल ना, ते कोड आहे. ते बालपणातलं कोड देवाला का यशोधरा कसं सांगावं, देता येत नाही पण ते हक्क धरला वाटतं ना. मग म्हणायची वेळ, रडू बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, समजूत करण्यासाठी. आता सध्याने चालू मोबाईलवरील समजून करण्यासाठी मला सांगितलं ते म्हणाले बरं का. मग ते मग सांगितलं बाळा हे दुसरा सांगू का म्हणलं, ते लोण्याजवळ ते सरोवर आहे म्हणजे. हे काय सरोवर आहे म्हणल्यानंतर कृष्णानं सांगितलं सरोवर असं उताने असं राहतं, ते पालतं कसं काय आता. मग काय सांगावं, मग कोणाबद्दल तसं नाही, ते का झालं सांगू तुला. म्हणजे समुद्र मंथन करत असताना मंथन करून लोण्याचा गोळा निघाला. आणि तू म्हणतोस ना, तू मागतोस ना, बरोबर आहे ते लोण्याचा गोळा आहे. आता त्याच्यासाठी गोळा लागतं पण ते देणार मी तुला देते, पण त्याच्यामध्ये दिसतं ना ते डाग, ते समुद्र मंथनात विष निघालं आणि त्याच्यात विष मिसळल्यामुळं ते मला द्यावं वाटत नाही म्हणजे. मग त्याला मी कळलं अरे विष आहे ना आई, मग मला ते नको. एक कोड लक्षात, कोड सुटवासाठी एवढं प्रयत्न करावा लागते मला. बालपणातलं कोड वेगळंच असतं.
तरुणपणातलं कोड, तरुणपणातलं सध्या कोड सगळ्यालाच आहे. हा, आता मुली मिळत नाही, मुली पुष्कळ झाल्या, मुली शिकलेल्या, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, MBBS झालेलं, MBA केलेलं आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या सगळ्या डिग्र्या केल्या आहेत. मला पोर इकडची बाजू भक्कम झाली पण इकडची वाया गेली. आणि मग हे दोघांची जास्त झाली. कोण होतास तू काय झाला कसा वाया गेलास तू, कोण होता. हे म्हणायचे ते म्हणाले वाया खरंच हो, तरी वास्तविक स्थिती आहे. आज लग्न होत नाही आणि मग का कारण आहे, व्यसनी झाली, फॅशनी झाली मुलं बरं का, शिक्षणाकडे दुर्लक्ष करू लागलेले आहे. आणि राजकारणामध्ये जायचं सगळ्यामध्ये कुठे उगं एकदम मुख्य वापरत असतो काय साध्य काय विसरून गेले आणि सैराट व्हायला लागले. त्याचा परिणाम झाला मुली स्वीकार करत नाही. आता सगळ्याच कोण आहे तरुणाचं, मुलगी मिळेल का बघा, मला तुम्ही लई ठरता एक पोरगी आहे का बघा, पोरगीच म्हणला पोरगा आहे का बघा म्हणून कोणी म्हणलं, पोरगीच आहे का बघा म्हणतात. एकाच म्हणलं महाराज तुम्ही एवढ्या वर्ष आमच्या गावाला येता ब्राह्मणाचा विचार आहे बरं का म्हणा, पण बघा नाही तू आमच्याकडे नाही, जाऊ द्या म्हणून. की जात वर्ण नको, कोणी यावी जातीची चालते, खरं सांगायचं कोणी यावी जातीची जमते कसली जमते आपण बघा. किती अवघड अवस्था मला बरं काही. आणि मग काय म्हणावं, काय करावं लागेल, ते तरुणाचं कोण आहे. बरं, तरुणावस्थेमध्ये जरी विवाह झाला तर नोकरी मिळत का नाही, कोड आहे. नोकरी मिळत तिकड का नाही, कोड आहे. प्रत्येकाला पुन्हा पुन्हा असं वाटायला लागतं. आणि तारुण्याच्या मध्ये न मग आम्ही कोणाशी सदा मुसुशी गुळीचा ही अवस्था होती त्याला. आणि तो अपेक्षा म्हणजे जातो. तरुण एवढ्या अपेक्षा करतात घर आपलं असून चांगलं सुंदर घर असावं, घरात गाडी असली पाहिजे, घरात गंमत बघा. आपल्याकडे जे आहे त्याचा विचार माणूस करत नाही, जे नाही त्याचा विचार सतत करत. आणि मिळवल्यानंतर टीव्ही नाही, टीव्ही घरामध्ये आला, समाधान आहे नाही, संपलं ते गेलं विषय. दुसरं पुन्हा कार घ्यायचं बघायचं, कार घे पण पळापळी, कार मिळाली कार घेतलं नाही, पुन्हा अपेक्षा व्हायला. कधी समाधान होणार, कधी तुम्ही कुठेतरी विश्रांती नाही ना, कुठं शांत होणार नाही. अपेक्षा कधीही तुमच्या संपत नाही. आणि सातत्यानं नाही त्याच्या मागे धावायचं, आहे त्याचा विचार कधी करायचं नाही. ही अवस्था सगळ्याची अवस्था बरं का. तरुणपणातलं कोडं वेगळं आहे. आणि म्हातारपणामध्ये आल्यानंतर मग काय, बऱ्याच माझ्या अपेक्षा होत्या. मुलाला डॉक्टर करायचं होतं, पुन्हा 20 एकर जमीन घ्यायची होती, जमलं नाही. आणि राहायचं नाही झालं तुझं आयुष्य संपलं, जा काम कर, जात नाही मला. त्याच विचारामध्ये शेवट होतो, पुन्हा जन्माला यावं लागतं बरं का. मग गमत आहे प्रकार सांगतात. म्हणून वृद्धापकाळ कसा आहे, मग नाही हात पाय
ही अवस्था वर्धाप काळातली येते बरं का. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, नाकापासून गळायला लागतं, श्वानासारखी अवस्था होते, काढा होते आणि परत तशाच अवस्थेमध्ये माझं माझं म्हणण्यामध्ये अपेक्षेमध्येच मरावं लागतं, पुन्हा जन्माला यावं लागतं. समाधान जिवंतपणे समाधान नाही, मेल्यावर समाधान बरं का. पुन्हा त्याला पुनरागमन होत असतं. या पद्धतीनं सगळ्याला कोड आहे, गरीबाला कोड आहे. काय मिळवावं, कसं मिळवावं, काय खावं हे गरीबाला कोड आहे. श्रीमंतालाही कोड आहे. श्रीमंताला कोड आहे, त्याला मिळवायचं पुष्कळ मिळवलेलं आहे बरं का. पुष्कळ घरामध्ये गरीबाला काय खावं म्हणून आहे आणि श्रीमंताला कसं खावं म्हणून. कारण खाता येत नाही. उसाचा कारखाना, साखरेची फॅक्टरी आहे, डायबिटीज झाली श्रीमंताला. साखर असून साखर खाता येत नाही आणि ही मस्त जोरात जिलबी आणा, बुंदी आणा, काय आण जवळ ते महाराज कोणती कोणते खाऊन जायचं. बरं, श्रीमंताला एवढा व्याप होतो महाराज. एक सांगू, एक म्हण आहे, जो धनी वो बेचैन. धनवान बेचैन असतो, त्याला बुद्धीमध्ये जी बुद्धी स्थिर राहत नाही, कारण तो व्याप होता त्याला. इकडे किती नोकर आहेत, कुठं कुठं काय काय धंदे आहेत, त्या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि बुद्धीमध्ये सगळा गोंधळ असल्यामुळे त्याला झोपच येत नाही. झोप लागत नाही, इकडून तिकडून किती पलटापलटी करतो, झोपच लागत नाही. आणि गरीबाला बघा तेवढं काम कष्ट केलं की पडल्या पडल्या झोप. आता पडल्या पडल्याचं जाऊ दे, कीर्तनात आल्याबरोबर काही वेळा असा आवाज येतो महाराज, घोर घोर करत याचाच आवाज येतो कीर्तनापेक्षा. म्हणजे श्रोते सुद्धा काही सोते म्हणजे झोपणारे आल्याबरोबर झोपणारे पडतात आणि ते सरते म्हणजे अडकत असेल किंवा काय असतं श्रोत्यामध्ये. म्हणजे कसं झालं का आहे ते तसं नाही, हे आसनीचे तुकडे करायला बसायचं एक राहते आणि सोते आणि एक श्रोते, खरंच श्रवण करणारे अधिकारी असतात. त्याप्रमाणे झोपतात. एक महाराज आहे आमचा, तुम्हाला माहीत असेल बरं का, नवीन मोठा गाणगा महाराज आहे इकडं आमच्या भागात. माळेगावला महाराज, अरुण महाराज, अरुण महाराज ते माझ्या सोबत आले. ते राजा कीर्तन होतं, हां त्याने आले महाराज. तुमच्या गावाला येतात मस्त महाराज, सगळा अभ्यास आहे, सहज सहज अवस्था राहायचं. ते म्हणजे महाराज जो आहे महाराज, मला झोपायचं काही नाही, पकवाला डोक्याला झोपतो म्हणजे किती तुमचं भजन करा बघा, मला काय करायचं ते गायन भजन म्हणून पकवाला डोक्याला मी कित्येक वेळ झोपला म्हणतो. आणि खरं गुरु झोपायचं कशी समाधानी म्हणून त्यांनी म्हणून सांगतो वाचिंदी म्हणता. म्हणून आमचे गुरु साखरे महाराजांनी त्या ठिकाणी असं सांगितले, लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा, लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा झट्टी कट्टी गरिबी बनली. गरीब आहे पण झट्टीपेक्षा मजबूत आहे, मस्त आहे मला. श्रीमंत पुष्कळ पण लुळी पांगळ्या अवस्था आहे, बरोबर नाही. नुसते खेळाला कोड आहे, श्रीमंताला गरीबाला कोड आहे, काळाचं कोड आहे. काळ एकीकडे असं मागे 2020 मध्ये काळ आला, कोरोनाचा काळ आला, त्यावेळेस देशाचं कोड, काळाचं कोड, देशामध्ये देश कसं सांभाळलं पाहिजे, परकीय आक्रमण आलं कसं करावं, काय करावं, युद्ध करावं का न करावं, पंतप्रधानाला कोड असतं म्हणा प्रकार. केंद्र एक आहे, युद्धाला थांबलं तर दुसऱ्यासाठी तिकडचे जर झाले माहिती होण्याची शक्यता असते. म्हणून समिट करावा लागतो, काय करावं, एक तरी एक आहे असं होतं मला बघा. आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यावेळेस किती थांबावं लागलं,
त्यावेळेस सगळ्याला लोक कसं वाचतील, आपली प्रजा कसं सुखी राहील यासाठी देशचा राजा त्याला कोडा असतो बरं का. काही लाख प्रयत्न करून ते कोडं निपटावं लागतं. एक काळाचं कोडं असतं. तसं प्रत्येकाला कोडं आहे. एक साहित्यामध्ये कोडं सांगतो. साहित्य शास्त्रामध्ये कोडं आहे. हात नाही त्याला लिहिता येतं, पाय नाही त्याला चालता येतं बरं का, तोंड नाही त्याला बोलता येतं, साक्षर आहे पण विद्वान नाही. काय सांगा ते असे कोड्यात बोलतात. लई कोडे कसं जुने माणसं कधी कोड घेतात असले तर काय सांगा म्हणायचं. आणि त्याचं उत्तर पत्र. पत्रावर तर हात नाही, पाय नाही, वाचा नाही, पण पत्र पुढे आल्यावर सगळंच आहे तिथं त्या ठिकाणी तुम्हाला. हे जसं कोड आहे ना तसं प्रत्येक जीवाला वेगळं 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 कोड आहे. कोणाला कोणतं कोणाला कोणतं आहे. पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात सगळ्या जगातल्या प्रत्येक माणसाला एक निश्चित कोड आहे, ते म्हणजे भवसागराचा कोड आहे. आपण जरी भवसागराचा सगळ्याला कोड आहे, पण माझ्या भक्ताला ते कोड काही करत नाही. अभंगाचं पहिलं चरण. भव सिंधूचे काय भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर समुद्र. तर संसार समुद्राची उपमा काय दिलेली आहे. तर समुद्र जसा अथांग आहे ना तसं संसार अनादी काळापासून आहे. आणि समुद्रामध्ये जे काही सुसर मगर जे राहतात ना तसं या संसारामध्ये सुद्धा राहतात. हे काम करून विकार आहे. तिथे जसं भोवरी तिथेही भोवरी आहे का. आणि तिथे जसं मोठ्या मोठ्या लाटा येतात ना तसं इथे येतात. आयसा दुष्करहा सागर असं दुष्कर आहे, कठीण आहे. नेणो कैसा उतरू पावा Oh,
भवसागर करण्याची काय चिंता करता? परिचिरात थांबलेला कमरेवर हात ठेवून थांबलेला परमात्मा आहे असं तुकोबराय म्हणतात. म्हणून आपल्याला भवसागर हे करण्याची चिंता आहे ना, मग तुकोबराय म्हणतात भवसिंधूचे काय काय कोणाचं मला म्हणतात गावी वाट चाले पुढे. आता जसं आता कोड बघा, ज्याप्रमाणे भक्ताचे प्रकार 4 आहेत भगवद्गीतेमध्ये वर्णन केले आहे. चतुर्विधा भजनते मांजना आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचे भरतर्षी. म्हणजे अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 भक्ताचे वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेले आहे. तसं भक्त पुष्कळ असतात, पण हे कॅटेगरी 4 प्रकार केले म्हणतात. आणि यातून कोणाची 4 आहेत? एक पामर, विषयी, मुक्त आणि जिज्ञास. या चौघाचा जर विचार करायला गेलं, पामराला भवसागराचं कोड नाही, त्यानं मानतच नाही. बरं का, हे आत्मा काय, परमात्मा काय, मोक्ष काय, सुख काय, दुःख काय, पाप काय, पुण्य काय, त्याचा संबंधच नाही. स्वयंवृत्तीचं आचरण करणं पामर, त्याला पामर म्हणतात. विषयातच बुद्धी ठेवणं, विषय त्याचे सर्वस्व आहे. बरं का, परमार्थासारखं गोड जरी असलं पण त्याला तुच्छ समजायचं आणि विषयाला गोड समजायचं. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाची जागा. कडू असलेला विषय जीवाला गोड होतो, त्याचा नाव विषय. एक पैका आणि बायका याचाच विचार करतो तो विषय. पैकाचा तर सगळं माहितीच आहे. बायकाचा तर एक बोली आहे बघा ज्ञानेश्वरीमध्ये, महाराज महाराज. स्त्रिया गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा पाहावे, स्त्रियेशी आलिंगन द्यावे, सर्व इंद्रियाशी हे विषय लावले. आणि पामराला स्वयंवृत्ती, त्याला काही मोकळी काय म्हणतात का, निर्लजम पामराला म्हणजे काय, त्याला ते सुखीच आहे, त्याला कोड नाही ना, विषयाला कोड नाही, त्याला साध्य तेवढी माहिती समजलं. मुक्तालाही कोड नाही, तो मुक्तच आहे. मग कोड कोणाला आहे? जिज्ञासू. जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, जिज्ञासूला मात्र कोड आहे. मग त्याचं कोड सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबारांनी किंवा साहित्यामध्ये पुष्कळ प्रमाण केले. हे जसं जगद्गुरु तुकोबारांनी जिज्ञासूचा विचार करून हा अभंग केला, हे कोड सोडवलं. तसं एकनाथी भागवताच्या 14व्या अध्यायातील 10वा श्लोक आहे. एकनाथी भागवताचा अध्याय 14वा श्लोक 10वा काढा. त्याच्यामध्ये जिज्ञासूला काय काय भ्रम होतो, काय काय कोणाचं कशामुळे मोक्ष मिळतो त्याचा विस्तारपूर्वक सांगितलं. किती विस्तार आहे. त्यांनी सांगितलं धर्मम एके, इथून सुरुवाताचे श्लोक आहे बरं का. ऐश्वर्यम म्हणजे पुढं भागवतातून थोडं सांगू. धर्मानच मोक्ष मिळतो, धर्मानच जीवाचा उद्धार होतो. आता धर्म राहिला नाही. आज दान धर्म करतात, अन्नदान करतात, हे धर्म आहे, बरोबर आहे. पण धर्माचरण करणं आपण स्वतः आचरणामध्ये आणत नाही. आज इथे कमी पडायला लागेल. धर्माचं चरण करणंच नाही महाराष्ट्रात. लोक भक्ती करतील, पूजा करतील, अभिषेक करतील, सप्त्याला पट्टी देतील, अन्नदान करतील, पण धर्मानं वागत नाही. तुम्ही म्हणत नाही कसं का माझं धर्मानं का वागत नाही. तर धर्म शब्दाचा अर्थ, धर्म शब्द म्हणजे काय अर्थ? प्रेम नाही आपल्याला, निष्काम भावना नाही, निर्जम्म वृत्ती नाही, निराभिमान वृत्ती नाही. या गोष्टी कुठेतरी खटकतात आणि मग आपण सगळं अधर्मानं चालतो. एक सुंदर ओळी आहे बघा. मला धर्माबद्दल खूप बोलता येतं पण मी इथे विषय मांडत नाही. मौलीचे प्रमाण पुष्कळ आहे बघा. स्वधर्म जो बापा तोची नित्ययज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नये. स्वधर्माचं पालन करा आणि तेच नित्य यज्ञ केल्यासारखं आहे. बाकीचं मग पाप आहे म्हणतात. स्वधर्म जरी लोपला तेच सर्व सुखाचा थारा मळला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश उदाय. स्वधर्माचा लोप झाला की अंधार पडतो. जसं प्रकाश गेला की अंधार पडतो, तसं जीवनाचा स्वधर्म गेला की दुःख अंधार जीवनामध्ये पडतो. स्वधर्माचं पालन करा. आता स्वधर्म म्हणजे कोणता?
वर्ण धर्म, आश्रम धर्म, अमुक अमुक सगळे धर्म, हिंदू धर्म, यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म काय लागले महाराज बघा. हे सगळ्यामध्ये माणसं कधीच एकत्र येऊ नये असं करून टाकलेलं आहे महाराज बघा. एक सांगू मला थोडं माफी मागून बोलतो. सगळ्यात मोठी ट्रॅजेडी, सगळ्यात मोठी शोकांतिका आपल्या हिंदू धर्माची. आपल्या हिंदू सनातन हिंदू धर्मामध्ये देव पुष्कळ, पूजा वेगवेगळ्या, जाती वेगवेगळ्या, कधीच एक येत नाही आमचा समाज, कधीच एक येत नाही. आणि येऊ देतच नाही. तुम्ही लाख प्रयत्न करा, किती मोठे सत्य करून माणसं जमवायचा प्रयत्न करा, पुन्हा तुकडे पाडणार, पुन्हा भेदभाव पडणार. आपल्या परमार्थात तसंच, राजकारणात तसंच, एकच संघटनाच नाही, तुकडे तुकडे, पार्ट्या वेगळ्या वेगळ्या, 2 पार्ट्या 50 पार्ट्याच्या दिवशी. आणि आमच्यात तर संप्रदायामध्ये फड, दादाचा फड वेगळा, भास्कराचा फड वेगळा. ते 2 फड हे तर 2 वर्ष खूप थांबले. गाडी महाराजा पण वेगळा. प्रत्येकाच्या माणसाला तुकडेच करायची सवय मला, एकत्र याची सवय नाही. आणि एक सगळ्यात मोठी चूक झाली, आणि निराकार परमात्म्याला मानलं नाही. माझं मत आहे का, मी वैयक्तिक बोलतो, मी तुम्हाला चर्चा करायचं असेल तर माझ्याकडे. एक निराकार परमात्मा न मानल्यामुळं, साकार परमात्म्याची रूप अनेक केल्यामुळं आमची अनेक बुद्धी झाली, अनेक भावना झाल्या, अनेक पूजा झाल्या, अनेक मंदिरं झाली, अनेक पंथ झाले, अनेक सगळं वेगळे झाले. एक कधी ना. आणि इस्लाम धर्मामध्ये एकच आहे मला त्यांचा प्रचार करायचा नाही, मला त्यांना व्हावा द्यायचं नाही मला, पण ते कुठेतरी बरं म्हणावायची वेळ आलेली आहे. कारण त्यांचा एकच निराकारला मानल्यामुळं सगळे एकत्र लवकर येतात. त्यांचं आचरण मला मानायचं नाही, आपलं आचरण चांगलं आहे. आपल्या समाजामध्ये आपण आपलं खाणं पिणं चांगलं आहे, तिथं हिंसा आपण करत नाही, हे चांगलं आहे. हिंसक जरी असले, आचार भ्रष्ट जरी असले, पण एक परमात्मा, एक सबका मालिक, एक अल्लाह असं म्हणत गेल्यामुळं ते सगळे संघटित झाले. आणि आपण संघटित न होण्याचं कारण एवढं आहे. आज जम्मू काश्मीरमध्ये आज पाहायला गेलं, आज 20% आपला हिंदू समाज असलेला 2%वर आलेला गेलं, बरबाद होऊन गेलं महाराज. हे कुठेतरी विचार केला पाहिजे, कुठेतरी आपण याचा हे मोठ्या लोकांनी, हे महाराज लोकांनी सांगितलं पाहिजे, सगळं हे केलं पाहिजे. हेच बोलत फिरतात महाराज, तिकडे काही करत बरं का. प्रत्येकाला आपलं मठ बांधावं, आपल्या मागं लोक यावं, आपलं शिष्य राहावं, याच्याच मागे लागलं हे बरं का. त्यांना धर्माचं, देशाचं काही देणं येणं नाही बरं का. कसलाही कोणी असू दे, तिथं समोर बोलतो मी, फक्त आपला मोठेपणा, आपले मोठं, आपले शिष्य, अरे काय घेऊन बसला, सगळ्याला करा. जमत नाही, तुम्ही जर योग्य मार्गाला लागला, मी तुमच्या मागं यावं, माझ्या मागे यायची अपेक्षा करू नये, मी तुमच्या मागं यावं, तुमच्या मागं राहावं. हे कुठेतरी झालं पाहिजे. काय निघालं भागवतामध्ये अध्याय 14 10व्या श्लोकामध्ये, धर्म मेके, धर्मानं सांगितले महाराज, धर्माचे पाद जय
लागला म्हणून ज्ञानोबांनी एक सुंदर ओळी दिली बघा. तुम्ही शरीरात ते न पिडावे, तुम्ही शरीराला त्रास देऊ नका आणि तुम्ही इंद्रिया दुःख न द्यावे, दुरी केही न जावे तीर्थाशी का. तीर्थाला जाऊ नका, शरीराला त्रास देऊ नका बरं का. सगळं काही करू नका, फक्त स्वधर्मानं वागा. स्वधर्मानं वागलं की तर सगळाच मोक्ष तुमच्या घरी साधून येतो महाराज. हे एक आहे. आता हे झालं पूर्वमीमांसा शास्त्र सांगतो तुम्ही ऐश्वर्य संपन्नतेनं मला मोक्ष मिळतो. ऐश्वर्य प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये पुन्हा काम्य कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म हे बघा प्रकार. काम्य कर्मामुळेच मोक्ष मिळतो, नित्य कर्मामुळेच मोक्ष मिळतो. हा नित्य नियमनामी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळ. नित्य नियम फार महत्वाचे असतात. नैमित्तिक कर्म हे असे कर्म की ज्याच्यामुळे मोक्ष प्राप्त होतो असं वर्णन केलेलं आहे. कोणी व्याकरणशास्त्र झालं की मोक्ष मिळायला सांगितलं, कोणी साहित्यामध्ये प्रवीण झालं की मोक्ष मिळायला सांगितलं, कोणी ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण झालं की मोक्ष मिळायला सांगितलं. पुष्कळ प्रकार वेगळे प्रकार सांगितले इथेही बरं का. नेमकं कोणतं करावं, काय करावं. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं भव सिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे. ते झालं कसं सांगू तुम्हाला. ते इसाफ नीतीमध्ये एक गोष्ट आहे, इसाफ नीती म्हणून आहे, त्याच्यामध्ये गोष्ट आहे. एक कोला आणि एक मांजर या दोघांची मैत्री असते. ते कोल्याची मांजराची मैत्री दोघांची, ते दोघं दररोज फिरत जायचं, गप्पा मारायचं, खायचं, त्याचं चालतं. एक दिवस ते मांजर आणि कोला जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्यावर वाघाची डणकण त्यांना ऐकू आली. घाबरले, चलबिचल झाले, तिकडे इकडे पळापळी करत होते. 2-4 उड्यामध्ये वाघ जवळच येत होता आणि वाघ दिसला त्यांना. आता थोड्याच वेळा जवळ येईन आपल्याला खाऊन टाकेल. चिंता पडली, दोघाला चिंता पडली. कोणाला विचारलं माझं म्हणलं पुढे दादा आता कसं करायचं. आता आपण मरणार, वाघ आपलं झडप घालणार, कसं करायचं, काहीतरी युक्ती सांग. त्यानं सांगितलं मला 100 युक्त्या माहिती आहे का. एक सांगा का नाही, एक सांग म्हणलं. त्यानं 100 युक्त्या मला माहिती आहे, तू काही घालू नकोस, काळजी करू नकोस म्हणलं. ते आता सांगितले ना मोक्षाचे 100 युक्त्या हे असते. सगळे शास्त्राला सांगितलं मला हे करा, ते करा, हे करा. कोणी काही म्हणालं 100 युक्त्या माहिती म्हणाला अभिमानाला. मला लय अभ्यास आवडला ना. आणि मग अभ्यास घेऊन टाकल्याच्या आता जीव वाचला तर पण मला सांग पटकन. थांब ते करतं कसं होईल, ते करतं कसं होईल, असं विचारामध्ये बसलो. वाघ जवळचा मानानं म्हणलं तुझ्या 100 युक्त्या तुझ्या जवळ ठेव, मला एकच युक्ती माहिती आहे म्हणून झाडावर झाडावरती गेलं. तेवढी एकच युक्ती त्याच्या कामात आहे. आणि हे विचार सगळ्या युक्त्या करण्यामध्ये काय करावं म्हणण्यामध्ये हे सापडलं. असा प्रकार होऊन होतो बघा. म्हणून एक सूर्य उगवल्याबरोबर जैसा प्रगट गया गमस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी तेथूनही काय चालेल ती सांगे मध्ये. पाहुणे म्हणतात सूर्य उगवल्याबरोबर असंख्य वाटा दिसतात, मग सगळ्या वाटेनं पळता येतं का. आपल्याला ज्या वाटेनं असेल त्याच वाटेनं जावं लागतं. म्हणून जिथून आपल्याला पुण्या भागातून मोक्ष मिळणार आहे, ज्ञान मार्गातून, योग मार्गातून, कर्म मार्गातून का भक्ती मार्गातून, एवढ्याचा विचार करायचा. आणि सोपा असला भक्ती मार्ग. संतांनी सांगितला मार्ग दाऊनी गेले
एक संती टाळ दिंडी ते घेऊन येणं असं सोपं सांगितलं. आता शास्त्राचं थोडं तुमच्याकडून मी मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक वेगवेगळे मार्ग पुष्कळ मार्ग सांगितले. अजूनही पाहिजे असेल तर बघा, भागवतामध्ये वर्णन केलं किती मार्ग आहे. एक कर्माकडे ओढी, एक संन्यासाकडे बोडी, एक म्हणती देहो कुडी ओढो ओढीने घालावा, एक म्हणती प्रारब्ध प्रमाण, एक म्हणती सत्य शब्द ज्ञान, एक म्हणती धरावे मौन अति जल्पन करावी, एक म्हणती वेदाध्ययन, एक म्हणती पुरस्करण, एक म्हणती द्यावे दान नाना सत्पात्रेसी. ऐसे नानावाद करिता एक निश्चय नाही सर्वथा, ज्ञानाभिमानाची पंडिता ज्ञान तत्वता कळेना. एवढे मान कर्माकडे म्हणतं, कोणी संन्यासाला म्हणतं, कोणी सत्पात्र दान द्या म्हणतं, कोणी पुरस्करण करा म्हणतं, वेगळे कोणी वेदाध्ययन करा म्हणतं, कोणी जप करा, कोणी जप करा, कोणी पुष्कळ सांगितलं नेमकं काय करावं असं म्हणण्यामध्ये बरं का. कोणी ज्ञान मार्ग म्हणलं, शेवटी नाताला म्हणतात ज्ञानाचा अभिमान येऊन तत्वता ज्ञान कळलं नाही. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं मार्ग दाखवला, सोपा मार्ग, मोक्ष मिळवायचा ना, समाधान व्हायचं ना, असा मुखी ना अतिमोक्ष ऐसे साक्ष वेदाने सांगितलं बरं का. भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारणी भक्तीनं मोक्ष मिळतो सांगितलं. आणि इकडं ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानालाच मोक्ष मिळतो सांगितलं. पण आमच्या संतांनी सांगितलं ज्ञान नको ना, भक्ती नको, नामस्मरण मुखी ना
नामस्मरणाचा आमचा बघितलाय प्रभुदास पुढे घेऊ कारण शेवटची चालल्याची आपल्याला म्हणून भजन घेतलेलं आहे बरं का. भवसिंधूचं कोडं मांडण्याची गरज नाही भक्ताला कारण जावी वाट चाले पुढे साधू संतांनी जी वाट दाखवली ती पुढे जायचं. तर संतांनी काय वाट दाखवलं तर तारणारा बुडत असलेल्या जीवाला तारणारा परमात्मा आहे हे संतांनी सांगितलं. जो ज्या गावाला गेला त्याने त्याला काय वाट विचारायचं. तुकोबाला त्या गावाला गेलेले नाही. तुकोबांना त्यांचा अनुभव आहे. तुकोबाला त्यांचा विश्वास आहे आणि विश्वासानं अनुभवानंच अभंग तयार केलेले आहेत. तुकोबांच्या एक बघा बुडता आवडी भवाचे सागरी बुडता आवडी नको पाहू भार पाहू दोषाचे डोंगर बुडता भवाचे सागरी सागरी बुडता आवडी भवाचे सागरी नको पाहू भार पाहू दोषाचे डोंगर आहेत ते सांभाळी तुझी केशी जिजावळे. किती केविलवाणीनं करुणापर केलेला अभंग आहे महाराज. अंगाला शहार येत तसं गोड असा अभंग आला ना खरोखर देव आणि भक्ताचं मिलन त्या ठिकाणी होतं. असे अनुभवातून व्यक्त झाले अभंग आहे. म्हणून संतांनी वाट दाखवली की देवाला प्रार्थना करा देव तारणार आहे. देवच या भवसागरातून तारतो. अभंग दुसरे कुठून जाणारा भवसागरातून चालणारा. इकडं सामान्य नदीतून आपल्याला पलीकडे जायचं असेल बघा नदीच्या पलीकडे जायचं असेल नदी भरून चाललेली आहे कसं जावं. आता ते ब्रिज नाही पूल नाही कुठलं काही नाही बरं का त्या काळात मागे काही नव्हतं पण नदीच आहे पलीकडे जायचंय त्याला जावं लागेल नावे साधा घ्यावा लागेल. नावेमध्ये बसून जावं लागेल बरोबर आहे. म्हणजे नावेमध्ये आपण बसलो म्हणजे नाव हाकणार कोणती पाहिजे त्याला काय म्हणतात नावाडी. तसं नावाडी असतं. आता चंद्र आपण पंढरपूरला गेलो चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर आपल्याला उभं वाटलं थोडं नावे बसून जावं वाटलं किंवा ते इस्कॉन मंदिराकडे जावं असं वाटलं की नावेमध्ये बसून काय 25-30 रुपये घेतात ते मध्ये बसलं की पलीकडे येतात दर्शन परत घेऊन येतात. मग ते काय असं चाकू हलवावं ते नावाडी ते पूर्वी काय मच्छीमारीचा धंदा करायचे कोळी लोक आणि ते त्यांचा वेशभूषा वेगळीच त्यांची वेशभूषा वेगळं त्याचं काम डोळाच वाटते नाव हाकायचे काम करायचे ते आणि असं ते त्यांचे गाणे सुद्धा वेगळेच मला सर्व अनेक नाट्यगीतं बरेचसे मला सगळे काही माहिती आहे पण त्यातल्या
गोडवान हृदयाला स्पर्श करणारे जे काही गीते आहेत ना ते कोळी गीते बरं का बालाजीवर थोडं माहिती कोळी गीत आहे ते कोळी गीताचा चालीच वेगळा ते म्हणल्याबरोबर निसर्ग पुढे थांबतो नदी आहे नावाने आहे आलेला आहे चालेला आहे हेच दिसतं एकदम डोळ्यातून हे सगळं सामर्थ्य कोण आहे संगीतामध्ये त्या संगीतामध्ये हृदयनाथ मंगेशकर लता दिदीचे भाऊ आणि लता गायला ते काय सुंदर गायचे असं ते नावाडी निघालं मग ते नावाडी ते त्याच्यामध्ये हाकणारे असतात ना ते गाणं म्हणत नाही आता कोण गाणं म्हणते आता पैसे झाले की झालं जास्त काही गरज नाही दुसरी गप्पा मारतात पण ते धंद्यातून आपल्या धंद्यातून परमात्मा आवायचं एक असं गीत म्हणते शेतकरी पूर्वी अवतार आणि म्हणत होते ते काय अजूनही किती सुंदर त्यांचे गाणेच वेगळे आता पण आहे तसं ते म्हणायचं मला माझ्या सारंगा राजा सारंगा डोलकरार धाक्या विरार चल जावया असं छेडल्याबरोबर मला गावात वातावरण बदल एकदम कसं जाऊ ते काय आज पुन्हा सुटलंय डमान दर्याच्या पाण्यात राहिले उडान पिऊनी तुफान वारा माझ्या सारंगा राजा सारंगा भूलकरार धाक्या विरार चल जावया त्याच्यापैकी हे गीत आहे ते वातावरण असं असतं महाराज त्या त्या प्रसंगाला अनुसरून ती तशी चाल काढली की ते प्रसंग पुढे येऊन थांबते तसं आता तुकोबाऱ्याचा आपण अभंग म्हटल्यानंतर आपल्याला थांबलं हो एवढंच नव्हे शेतकरी वर्गातले मी मला घडलं सांगतो बरं का मी हैदराबादला गेलो होतो हैदराबादला गेल्यानंतर मी तिथं ऑफिसमध्ये काम करत असताना त्या ऑफिसमध्ये एकदम गीत लागलं महाराज तुम्हाला होतं का नव्हतं बरं आपल्याला माझून मी सांगतो माणसाला असं आवडतं की ते गाणं लागलं तर मला वाटतं लगेच अच्छा आज गावाकडे निघून यावं पण शेतात मस्त पेरणी केलं बसतो गणपती बांधले वाटलं त्या गाण्याची एवढी ताकद आहे मला कसं गाण्याचे काय संगीत आहे त्याच्यामध्ये काय गीते आहेत मला बरं का ते आता कोण म्हणते पेरणी करतात काळ्या मातीत मातीत टिपण चालते टिपण चालते टिपण चालते मेघ आभाळ नाचतो ढग ढोल वाजवितो ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो सर्जा माझं सर्जा शेती थांबली पेरणी थांबली तर काय पुढे वाटतं विसरून जातो आपल्याला हे संगीताची ताकद आहे हे गाण्याची ताकद असते मला बघा तसं तुकोबाराने शब्द आळवल्यानंतर त्या प्रसंगाला किती सुंदर आहे वृक्षवल्ली आम्हा सोये पक्षी सुस्वरे झाडाशी बोलत आहेत पक्षाशी बोलत आहेत आणि त्या गुन्हे कशावर निघालं तुकोबाराला अनुभव होता म्हणून त्यांनी सांगितलं तारणारा कोण परमात्मा तारून भला पांडुरंग भला काय भला गाव सांगितलं तारून पांडुरंग नाव नाही तारून भला भला म्हणण्यामध्ये फरक आहे हे नाव आले नदीतून घेऊन जाणारे हात पाय भिजतात जाताना उतरताना बसताना पण आमचा नावडी लौकिक नावडी आणि अलौकिक नावडी पांडुरंग परमात्मा पाव भिजवून येईल तुमचा हात पाय आणि सुद्धा भिजून येत नाही म्हणून बरं त्या रामायणामध्ये प्रसंग आहे विश्वामित्र राम लक्ष्मण निघाले पलीकडे जायचं होतं केवट नावाडी होता केवट नावाडीने थांबवलं थांबा कुठे जायचंय तुम्हाला आम्हाला पलीकडे जायचंय तुम्ही राम का हो मी राम आहे त्याला माहिती होतं तो राम भक्त होता पण त्याने गंमत केली म्हणून थांबा तुम्ही
दक्ष मग तुम्ही या, गुरुवारी विश्वामित्र तुम्ही आतमध्ये या. दोघांना घेतलं, मी तुम्हाला घेत नाही आणि म्हणून आम्हाला तिघाला द्यायचं आहे. काय घेत नाहीस तसं नाही म्हणलं. त्यांच्या पायाची धूळ लागली तर बाई मला घरात एक बायको आणि या जागेमध्ये पाय लागल्यावर हे जर बायको झाली तर दोन बायका झाल्या. एका बायकोचं पोट भरायला हे धंदा एवढा करावा लागलाय. ह्याची बाई होऊन मग पुन्हा त्याचं आवड होईल. आणि म्हणजे हसले तसं नाही म्हणलं, तसं नाही म्हणलं होणार, तसं काही होणार नाही. त्यालाही माहिती होतं पण त्याला करायचं काय होतं. मग असं करू द्या, तुमच्या पायाची धूळ मला काढू द्या म्हणजे पात्र आणलं. त्या पात्रामध्ये पाय थांबवले आणि पाणी घातलं, पायावरून स्वच्छ धुतलं, चांगल्या प्रकारे माझा पूजा केली, पुढं वाहिले, साष्टांग दंडवत घातला आणि आता अलगद पाय टाका. त्याला काही ना काही करून देवाची पूजा करायची. पूजा केली आणि नाळेमध्ये आतमध्ये घेतलं. नाळेमध्ये गेल्यानंतर भला काय सांगतो बरं का, नाळेमध्ये जात केल्यानंतर आता द्यावं लागेल काहीतरी. भगवंतांनी काय केलं, आपल्या हातातली मुद्रिका अंगठी काढली त्याला केवट नावाला. ते म्हणणे मी घेत नाही म्हणलं. मग काय कमी झालं का? कमी नाही, ते मी घेतच नाही म्हणलं. का? तुमचा माझा धंदा समान आहे, समान धंदा आहे. तुम्ही नावाडी, मी नावाडी. मी लौकिकाचा नावाडी, तुम्ही अलौकिकाचे नावाडी आहात. तुम्ही भक्ताला चालता, मी भक्ताला नदीच्या पलीकडे येतो, तुम्ही भवसागरातून मुक्त करता. समान धंदा असल्यामुळे कुणातून काही घ्यायचं त्याला घ्यायचंच नव्हतं बरं का, घेतला नाही बरं का. तसं परमात्मा ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने ओळखलं केवट नावाचा भाव बरं का. म्हणजे हा नावडी कसा आहे, तसं तारू भला पांडुरंग पाव भिजवलेले अंग. हा पायाचं अंग भिजू देत नाही म्हणून परमात्मा भला आहे. ह्या नावाडीतून त्या नावाडीतून तुला बरोबर केली महाराज, त्या नाव नदीतून नेतो. माऊली म्हणतात तेशाम समुद्रता मृत्यू संसार सागरा भवानी विचिरात पात्र मैया विषयी कसा. या श्लोकावरची ओव्या वाचा. नावाच्या सहस्रावरी नावाच्या अवधारी सजुन्या संसारी दारू झालो सडेचे देखिले ते ध्यान कासे लागले. प्रेमाचे पेटी किती सांगितले महाराज. म्हणजे नामरूपी नाल्यामध्ये बसल्यानंतर मी तारणार आहे, मी जिम्मेदार आहे असं महाराज म्हणतात. म्हणून ऐसा दुस्तर हा संसार. हे संसार सुद्धा कसा आहे, त्या ठिकाणी कठीण आहे, दुस्तर आहे. इकडं माया ममतेचे भोवरे हे आपल्या अनुभव, तिकडे भोरे मिळेल. तिकडच्या लाटा वेगळ्या, इकडं वासनेच्या लहरी येते, उद्योग हेरकावे भविष्यती. हे एकदम भिन्नता असते, अभेद असल्यामुळं तुलना केली आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला हे साध्या नावातून सुद्धा बसून जाता येईल. एकदा आमच्या भागामध्ये इकडे भागामध्ये जवळ एक नाव असं नाव ठेवायचं, कडी होती, कडी नाव नाही कडी. त्या कडी बसून जायचं म्हणून सोडायचं. त्यानं काय केलं, रात्र झाली म्हणून बंद केलं. एक मासे आला, म्हणलं नका नावाडी बुवा मला पलीकडे जायचं आहे, काही चला घ्या, 15 आणि 100 रुपये घ्या पण चला. तुझं बाबा रात्र झाली, आता वेळ झालेली, आता बस मी धंदा बंद झालाय, आता सकाळी या. नाही मला आत्ता जायचं म्हणजे मला तर जमत नाही, मला थकून दिवसभर मी थकलेला आहे, जमत नाही. तुम्हाला लईच गरज आली नसं तर काही घ्या म्हणजे नाव तुम्ही घेऊन जा, मोकळी काय, आणि मला सकाळी आम्हाला सोडा. त्याला बरं वाटेल. आणि मग काय हरकत आहे म्हणून तुम्ही घेऊन बसलं. त्यांना मग हाकायचं राहतो की सगळं उभं हाकत बसलं. आता जाईल तवा जाईल म्हणून बसलं, उभं हाकत बसलं. सगळे कोणते गाणे मला सुंदर तर आनंद वाटलं, बरं वाटलं. आता जाईल पुढे जायला वाटलं, दिवस फटफट झालं, नाव तिथंच. आता गंधारी नाव गंगा कसली नाव ठेवले, हे जायचं ना पुढे म्हणजे तेवढ्या ते नावाडी झालं. हो बरोबर, छान झालं. रात्री नेला तर सकाळी बरोबर माझ्या टायमावर तुम्ही आणणार. अहो आणणार कसे लागून घेऊनच गेलो नाही कसं काय गेलं नाही का. मग काय कसली नाव ठेवा. मग त्याला जवळ बघितलं, ते लोक काय करतात, रात्रीच्या वेळेस त्याला साखर गंगाने झाडाला तिथं आम्ही बघितलं म्हणजे झाडं बांधतात की, म्हणजे जरी पूर आला तर नाव
कडी म्हणा नाव म्हणा भाऊ म्हणून त्याला सोडावं का नाही ते सोडलंच नाही आणि उलटमध्ये बसून भांडण जाते असा प्रकार झाला. सामान्य जनतेच्या पलीकडे जायला आपलं सामर्थ्य नाही, आपल्याला बुद्धी नाही आणि म्हणून संतांनी दिलेल्या बुद्धीचा उपयोग करून संतांनी दिलेल्या मार्गाचा उपयोग करून परमात्मरूपी नावाड्याकडे आपण शरण गेलो तर चालू मला पावडंग पाव भेजवलेले अंग. आता तुम्ही म्हणा परमात्मा निश्चित तारून येतो हे कशावरून, याला काही आधार, याला काही पुरावा, तर याला पुरावा अभंगाच्या तिसऱ्याच्या जसं त्यांनी आपलं विशेष दाखवले की ते बरं वाटतं तसे वाटतं आमचे बाळाजवळ मागे उतरलेले बहुत म्हणजे मागे अनेक भक्तांचा उद्धार भगवंतांनी केलेला आहे. मागे उतरलेले बहुत पहिले केली साधू संत आपण माझ्या या मनीचा जाणून या भाव द्रौपदी म्हणून आपण किंवा एक आहे बघा योग क्षेमकांचे जाणीव बारी हे मागे सगळं साधणारा परमात्मा आहे. अनेक साधू संतांचा उद्धार झालेला आहे. पहिले तिथे साधू संत उद्धार झालेले आहे. पुन्हा आपल्याला निश्चित प्रकार परमात्मा तारून येणार आहे असा विश्वास तुम्हाला देतात. यासाठी काय करा तर तुम्ही त्यांच्या मागे जा नाही वेग करा त्वरा करा. बघा माऊली सांगतात झडझडून वचनानी हे भक्तीचे वाचला या पावसे अभंग निघाम. हे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये झडझडून निघा म्हणतात. आणि हरिपाठामध्ये म्हणतात जीवे वेगू
वेदशास्त्रो भारी प्रपंचामध्ये आल्यानंतर जीवेला वेद करा आणि नामस्मरण करा, भक्ती करा हे सांगायचं आहे. आणि त्वरा करा, करावी तातडी, याच न्यायानं अभंगाच्या शेवटच्या
भक्ताची सर्व काळजी परमात्मा घेतो, परमात्मा तो नावाडी होतो, त्याला त्याचा उद्धार करतो. कोणाचा उद्धार झाला का, कोण त्या देवाच्या मागे लागलं का, असे बरेच भक्त होऊन गेले. त्यापैकी एक सूरदास नावाचा भक्त, नाव आपण ऐकून आहोत. सूरदास हे अंध होते, दोन्ही डोळ्याला आंधळे होते, काठीच्या आधारावर चालायचं, सतत देवाचं नामस्मरण, सतत देवाची भक्ती करत, देवाचं ध्यान आहे, देवच सांभाळणार आहे, देव आपला पाठीमुळं आहे, कुणाचीही पर्वा न करता देवा सर्वस्वी भाग ठेवायचे. बरं किती भाग तुकोबाराचा एक अभंग बघा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवी हाती घरोनी चालवाटे आम्ही काय म्हणतात तुकोबा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या, चालू वाटे आणि तुझाचे आधार, चालविसी भार सगळे माझा. एवढी निष्ठावंत भाव भक्तांचा होता. आणि एक दिवस प्रसंग असा आला, सूरदास महाराज रस्त्यानं असं चाललेले, देवाचं नामस्मरण करत चाललेले. जात असताना आता आम्ही कोण कोणाला वाट दाखवायला तयार नाही, कोण कोणाला सांगायला तयार नाही. माझा
पुढे एक मोठं खड्डा आहे, विहीर आहे, पण तिथं विहीर आहे इकडून जा म्हणून कोणी वाट दाखवायला तयार नाही. लोक म्हणतात त्यांना आम्हाला जर विचारलं तर आहे सांगा, गावं सांगावं. आता आंधळ्या माणसाला विचारायची वाट बघावं का? पण नाही, असं झालेलं आहे. म्हणून सूरदास एकटेच निघाले आणि नेमकं अशी विहीर ते बाळूमांनी कसं उभं वसाड विहीर होती, खोल होती, त्याच्या अगदी जवळ जवळ गेले. आता तिथे 4 पाऊल गेल्या गेल्यामध्ये विहिरीत कोसळून पडणार अशा अवस्थेमध्ये ते कोणीच नाही. देवाला काळजी पडली आणि मग परमात्मा त्या ठिकाणी आणि माझ्या भक्ताची काळजी किती असते. समर्थाची कांता काय कोरांना माझी म्हणतात ना, त्याप्रमाणे माझा भक्त आहे आणि आता जर माझा भक्त नामस्मरण जर पडला कोसळला तर माझं नाव बदनाम होईल. तर वाचल्याचं काम आपली जिम्मेदारी आहे. परमात्मा बाल विषयामध्ये एकदम त्या ठिकाणी प्रकट झाले आणि सूरदासाच्या पुढे गेले, थांबवले, बोलले नाही, आवाज काढला नाही, पण धरलं. हात धरल्याबरोबर थांबले. 4 पावलावर पुढे विहीर खड्डा मोठा होता, थांबले आणि काठीचा हात धरून बाजूला तिकडे नेऊन असं सरळ वाट दुसरी वाट केली. पण ते आंधळी माणसं जे हुशार आहे बघा तुम्ही. आणि आमचे मामा सुद्धा आहेत बघा, रामजी मेहकर मामाश्री, त्यांना नुसतं आवाजावर हे आवाज कोणाचा ओळखेना, उभं हातांना असं स्पर्श करावं धरला हात ते कोण्या ओळखेना. नाव सुद्धा सांगायचं गरज नाही, बरोबर त्याचं नाव त्यांच्या म्हणजे काय बुद्धिमत्ता असते. आणि म्हणून तेवढ्यामध्ये परमात्म्याचा हात लागला. आता सामान्य माणसाचा हात होता का? साक्षात परमात्मा त्या ठिकाणी त्या सूरदासाला हात लावल्याबरोबर धरल्याबरोबर त्या हाताचा स्पर्श त्याला जाणवला आणि त्याने हात चापापला, धरलं बरं का, बघितलं. त्यांनी काठीला हात धरून न्यायचं, पण सूरदासाने दोन्ही हातांना त्याला गचकवलं. हात देवाने ओळखलं, आता मी तुम्हाला सोडत नाही म्हणजे धरलं. देव बोलले नाहीत काय नाही, पण देवाला लक्षात आला आता ह्यानं मला ओळखलेलं आहे, ह्यानं मला जर धरलं तर मी तसं आपण बसणार. त्यावेळेस देवाने काय केलं, काही न म्हणता बरं का, पुढे मार्ग दुसऱ्या मार्गाला पुढे चांगल्या वाटला दिले आणि असा हिसका मारला. हिसका म्हणजे एक दिवशी बाजूला. त्यावेळेस सूरदासाला वाईट वाटले, देव माझ्या हाकेला धावा घातलेला आहे, माझ्या जवळ आलेला आहे, मला स्पर्श केलेला ना धरला. देवा ते तुम्ही देव आहात, ते कुणी सामान्य माणसाचा हात नाही, मला कळालं. पण तुम्ही माझा अवेर केला, माझा तिरस्कार केला, मला झिडकावून बरं का, हाताला झिडकावून तुम्ही गेला जा. पण एक लक्षात ठेवा म्हणजे देवाला, भक्ताचे काय बघा कमी, एक लक्षात ठेवा देवा, माझ्या हाताला झिडकावून तुम्हाला जाता येईल, हातातून जाता येईल, पण तुम्हाला खरा शिव, तुम्हाला खरा भादर म्हणतो माझ्या हृदयातून जाणार. हरिरा हरिरा
जात नाही. कारण परमात्मा तैसा दयामध्ये गेला हृदयाचा प्रकार साठविणार आहे हृदय संपुष्टी बघा. कितीतरी प्रमाण सांगता येते असे आहेत बरोबर का. हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला साठवून ठेवणं, कारण हृदयामध्ये ठेवणं. म्हणून जनावरी ज्याप्रमाणे म्हणते ना तसं गळा बांधण्या डोळ्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण त्याच्या मुखामध्ये कंठामध्ये आहे ना, तो परमात्मा दूर होऊ शकत नाही. असे अनेक भक्तांना साधलेलं आहे. तुम्ही त्वरा करा, त्याचा वेग करा. भक्ती आज करू द्या करू असं म्हणू नका, वेळ नाही बरं का. म्हणून घाई करा असं सांगण्याच्या अभंगाचा पूर्ण भावा संपला. सगळे करू दिलेल्या वेळेमध्ये सेवा संपवायची. शेवटची चालेल हाय दोन शेवटची चाल आणि काही सूचना आपल्याला आजच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये मिळतात. ते झाल्यानंतरच मग आपण आरती त्याशी पुढे जाऊ नका. ज्ञानेश्वर तुकाला